नको नको. या पुढे जर माझ्या पोरीचं नाव काढलंस ना तर चहा नाही रॉकेल होतीन. मी तुमच्या समोर पण येणार नाही कधी. मी कुठे म्हटलं माझ्या समोर येऊ नको म्हणून? मनालीच्या पण समोर येणार नाही मी कधी. हरीश मी जीव घेईन तुझा. अरे यार मी काय करू यार. हो म्हणालो तरी मीच मरणार आहे आणि नाही म्हणालो तरी मीच मरणार आहे. हो ना. चल निघ आता इथून. चल. हो. कुठे चाललास? कुठे चाललास? जातोय ना. इथून नाही जायचं. जिथून आलास ना तिथून जायचं. उडी मारायची खाली. हरीश तू कुठेही जायचं नाही असा. अहो पण मी इथून उडी मारली तर जगेल तरी का? हो ना. ह्याचा विचार माझ्या पोरीच्या नादी लागायच्या आधी करायला पाहिजे होतास ना तू. दादा दादा माझं प्रेम आहे हो त्याच्यावर. ह्याचं आहे का तुझ्यावर प्रेम? आहे का रे तुझं प्रेम? आहे 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 प्रेम आहे. नाही अजिबात नाही. अहो मला जाऊ द्या. मला बाहेर जाण्यासाठी एकदा तरी आत येऊ द्या. आई तू तरी सांग ना ग. मी काही बोलणार नाही. अहो कळलं. चल निघ. आई काय या पळपुट्या माणसासाठी जीव टाकतीयस? मरू दे त्याला. जा. स्वतःसाठी काही बोलायला तयार नाही हा. नाही अजून. किती वेळ लागणार आहे तुला? अगं तो आमदाराचा माणूस सापडला की लगेच येतो मी. म्हणजे काय काय बोलतोस तू? मला काय कळत नाहीये. अगं तो चोर चोर म्हणून ओरडत होता आणि लोकांनी मला त्याच्या हवाले केलं. कसं काय? आता काय चोर चोर म्हटल्यावर लोक अजून काय करणार आहेत? अरे मग तू त्याच्या मागे का धावतोस? तू इथे ना बिल भरायचं माहितीये ना तुला. अगं त्याच्यासाठीच धावतोय मी. म्हणजे अगं पल्ले माझं पाकिट घेऊन पळाला तो म्हणून त्याच्या पाठीमागे पळतोय. काय? हे बघ ते मला काय सांगू नकोस. तू आधी लवकर इथे ये. मनालीचा फोन आला होता. हरीश संकटात आहे माहितीये तुला. पल्ले मी इकडे संकटात आहे दिसत नाही का तुला? अरे तो आमदार त्याच्या अंगावर गरम गरम चहा ओततोय. तू ये ना इथे लवकर. मी कसा येणार? हा माझ्याकडे पैसे आहेत का द्यायला? त्या माणसाची काय हॉटेलमध्ये येऊन भांडी घासू मी? ते मी तुला नंतर सांगते. तू ये लवकर. ठीक आहे येतो मी. ठेव. थांब रे. अरे थांब. हरीश मी तुला शेवटचं विचारते. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही रे? खरंच जातोयस का? हो हो म्हणजे नाही. तसं नाही. मग कसं? हरीश तू सांग हा काय ते, नाहीतर मी आत्महत्या करेन. काय? अहो ती आत्महत्या करेन म्हणते. ऐकलंय मी. अरे तुझा काय विचार आहे? मी काय करावं मला काहीच कळत नाही हो. नाही बोल जे का पोटात आहे ना ते वक. हरीश दादांना सांग रे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. हो आय लव्ह यू. काय? आय लव्ह यू. ते भ्यू म्हणजे घाबरू. मला जाऊ द्या हो प्लीज. आणि मला पाठवलेला कविता त्यांचं काय? हो पाठवले मी कविता. प्रेम कविता. हो नाही म्हणजे मी सगळ्यांना पाठवल्या होत्या. अरे अशी किती लफडी आहे तुझी? नाही हो एकही लफडं नाहीये माझं. मग माझ्या सोबत होतं ते काय होतं हरीश? अगं पण आपलं लफडं कुठे आहे? आत्ता कसं? आपलं तर एकमेकांवर प्रेम आहे ना. काय? म्हणजे प्रेमात त्याग करावा लागतो ना. तेव्हा आता आम्ही त्याग करणार आहोत. आम्ही म्हणजे मी.
मी करणार आहे त्याग. हरीश, मी जीव घेईना तुझा. हे असं नाही वागू शकत तू माझ्याशी. अगं पण मी तुझ्याशी कुठे वाईट वागतोय? अरे पण तू तिला असं कसं सोडून जाऊ शकतोस? मी कधी म्हणालो मी सोडून जाणार म्हणून? नाही जाणार आहेस? नाही म्हणजे मी कधी म्हणालो नाही जाणार आहे म्हणून? हरीश, तू काय बोलतोयस? काय झालंय तुला? रोग, प्रेम रोग. आय लव्ह यू. काय झालं मॅडम? माझं पोट, माझ्या पोटात खूप दुखतंय. सर, ओ सर, ऐको. मॅडमचा थोडा प्रॉब्लेम झालाय. ए पक्या, ऍम्ब्युलन्स बोला लवकर. डिलिव्हरीची केस आहे बहुतेक. डिलिव्हरी हे ना सगळं तुमच्या पिझ्झामुळे होतंय, कळलं? काय? हो फूड पॉइझनिंग. काय माहिती पिझ्झा म्हणून काय खाऊ घातलंय. फूड पॉइझनिंग झालंय वाटतं. तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन चला मला प्लीज लवकर. डॉक्टरकडे कसं घेऊन जाऊ? ऐक मेले, माझं पोट खूप दुखतंय माझं पोट. मॅडम पाणी घ्या, बरं वाटेल. अजिबात नको तुमच्याकडचं पाणी मिळी. अजून काही झालं तर त्याने बोलू नका प्लीज. म्हटलं तर बिल देऊ नका. ते तर मी देणारच नाहीये, पण आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे घेऊन जा मला. ताई प्लीज, माझा धंदा बसेल. लस वाटते का असं काही बोलायला तुम्हाला? तुमच्या विरुद्ध ना तक्रार करीन मी, कळलं? हॅलो, कुठेस? मला किती वेळा फोन करतेस यार? नेमका कुठेस? मी अजून रस्त्यातच धावतोय. कधी येणार आहेस? लवकर ये ना. मी येतोय. तो माणूस पाकिट घेऊन गेला ना, पाकिट मिळालं की मी येतोय. तुला सांगतो पल्ले, लोक नेहमी खोट्या चोराला पकडतात, खऱ्या चोराला नाही पकडत. हे शाण्या लवकर ये, नाहीतर आता तू आहेस आणि मी आहे, कळलं? काही नाही, तो माझा लहान डॉक्टर आहे, लहान मित्र आहे. डॉक्टर आता झालाय, तो लहानपणापासूनचा मित्र आहे माझा. त्याला फोन केला, त्याच्याशी मी असंच बोलते. एक मिनिट थांबा. हॅलो, लवकर ये रे, मी खाली थांबते. अगं पण बिलाचं काय? मी नंतर सांगते तुला, आता नाही सांगू शकत. माझ्या पोटात खूप खूप दुखतंय. हा, एवढे राहू द्या, पण कुठे तक्रार नका करू प्लीज. सर का बाजूला. बघा, मी परत ये ना तुमची फूड क्वालिटी चेक करायला सांगून ठेवते. मॅडमला सोडून येतो मी. काही नको. बसा. काय नाही. सॉरी. काय बोललास? हरीश, ऐक. तू निडरपणे दादांसमोर उभा राहा आणि त्यांच्याजवळ माझा हात माग. हात तंगड तोडून त्याच हातात देईन त्याच्या. अहो पण मी कुठे मागतोय हात? मग मी तुझा तंगडा तोडेन. अगं मी नुसता तुझा हात का मागेन ना, मागायचं तर तुला अख्खी मागेन. विनोद, नाही हरीश. चल निघ नाही तर तुझ्या मेंदूचं भरीत करीन आणि माझ्या टॉमीला खायला घालेन. चल निघ. हो, ए, थांब. काय करतोस तू? हे काय जातोच आहे. अरे तू काम काय करतोस? काम, मनालीवर प्रेम. काय? हरीश बाबा, बोल रे बिनधास्त तू. अरे तुझ्या घरी कोण कोण असतं? घरी आई वडील आणि मी असतो. मारीन, सगळ्यांना मारीन.
आणि तू प्रश्न काय विचारते? इथे मुलगा बघायचा कार्यक्रम चालू आहे का? नका मारू प्लीज. निघ. हो, तुला मार्क्स किती पडले? मी तसा वर्गात पहिला आलो होतो. मनालीच्या प्रेमात मरणारा पण पहिलाच असणार आहेस तू. किती टक्के मिळाले होते? टक्के 54%. मग आता काय करणार आहेस तू? हे काय निघालोच आहे आता. हरीश, आई विचारतीये पोटा पाण्याचं काय करणार आहेस? तू निघ, नाही तर पोटातच पाणी. चल निघ निघ निघ. अरे तू जॉब काय करतोस? अहो काय चाललंय तुमचं? काय छळताय मला? तुम्ही दोघं मिळून मला मारायची धमकी देताय आणि तुम्ही माझं डोकं खाताय. त्यापेक्षा तुम्ही मिळून मला मारत का नाही? मारा मारा मला मारा. मला नाही जगायचंय. मला नाही जगायचंय. दगडफेक सुरू पण झाली. नाही नाही, मला वाटतंय कुणाला काही सूचना द्यायची असेल. अगं कशावरून? आई बघ ना, दगड कागदात गुंडाळून फेकलाय. हा बरोबर. थांबा थांबा थांबा, मी बघतो काय ते बघतो. मला तुमच्या नवऱ्याविषयी बोलायचं आहे. ते तुम्हाला फसवत आहेत. त्यांना पदराआड लपवू नका. अहो कुणाची आहे चिठ्ठी? काय लिहिलंय त्यात? हे नक्कीच काहीतरी लपवतायत. नाही नाही, तुम्ही शांत राहा. घाबरण्यासारखं काय नाही. अहो पण चिठ्ठीत काय लिहिलंय ते तरी सांगा. पोरांनीच पाठवलं असणार. या कुठल्या पोरांनी? त्याची हिंमत कशी झाली? हो दादा, काय झालंय? काय झालंय? हा हा करतोय सगळं. अहो मी काय केलंय? मी तर इथे तुमच्या समोरच उभा आहे. हे काय? मला काय माहिती काय? बघू आणा इकडे. राहू दे राहू दे. अहो तुम्ही त्या बाईचं प्रकरण दाबलंय ना नक्की? हो, मग मी बघून येतो कुणी दगड मारला तो. अहो थांबा. चिठ्ठी आमदारांनीच पाहिली वाटतं. त्याच्या हातात आहे म्हणजे त्यांनी वाचली पण असेल. एकच वादा अरुण दादा. हळू हळू. एकच वादा अरुण दादा. ते कळलं, पुढे बोल. आणि तो पोरगा सापडला नाही हो दादा. काळजी करू नको, तो आताच आहे. आणि तू काय करतोस? अरे ते घरात दगड मारतायत लोक. आपल्या घरात दगड मार. हे कोण आहे रे? दगड काच बीज फुटली नाही ना? आवाज नाही आला तुला? नाही, आवाज यायच्या नंतर मी आलो ना. मग तू एकटा झालास? तुला सांगितलं ना त्या पोरांना घेऊन ये म्हणून. तो पोरगा पळून गेला हो. कसला पळाला माहितीये? कुत्र्यासारखा पळतो. मी पण त्याच्या मागे पळतोय. पण लय दमवलाय. लय दमलो. जमलास ना? दूध पाहिजे? दूध आहे. चल देख, शोधून आण ना. होय. हे कोण आहे रे? दगड मारतो काय? थांबा, उचलू नका. पुढे का जाऊ. पहिली चिठ्ठी तुमच्या बायकोसाठी आहे. तुम्ही वाचू नका. त्यांना वाचायला द्या. अहो काय लिहिलंय त्यात? मला ना आता भीती वाटते. आतापर्यंत दगड पडत होते, आता बॉम्ब तर नसेल ना? नाही नाही, आता दगडच आहे. ह्यांचा बंदोबस्त करतो. थांबा. हे सोड त्याला. ते गेलेत ना बंदोबस्त करायला.
तो परत बघ. हे ऐकत कसं नाहीये यांच्या डोक्यात दगड घातला पाहिजे माहितीये. बस 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 लगेच नको. हे दगड मारतो काय रे? कळलं कोण मारतं ते कळलं? नाही. काचा कोण फोडताय? तू तर नाही ना मारला दगड? मीच मारला होता दगड. काय? मी नगरसेवक असताना जेव्हा आंदोलन केलं होतं ना तेव्हा पहिला दगड मी मारला होता. तो भूतकाळ झाला, आत्ताच सांग काय ते. आताच काय कळत नाही हो कोण मारतोय. कळत त्यामध्ये लक्ष कुठे आहे तुझं? माझं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडेच आहे. काय म्हणजे दगड कुठून येतोय ना तिकडे माझं बरोबर लक्ष आहे. कुठून येतोय दगड? कुठून येतोय? हे नाही काय अंदाज येत नाही हो. अरे हा बाप्पा परत जर का दगड आला ना तर मी बरोबर लक्ष ठेवतो. हा नीट लक्ष ठेव. आला आला. कुठून आला? ते तुमच्याकडे लक्ष होतं ना तुम्ही कशाला बोलत बसलात. अरे मग बघ ना कुठून आलाय ते. हा हा बाबा बघतो. अहो आई, काकू बघा ना त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय. आई बघ ना, दादा येण्याच्या आधी बघ. हा थांबा. ही म्हणते तसा बॉम्ब असू शकतो. आता मी बघतो. इकडे सर का, इकडे सर सर का, मी बघतो. दगड आहे. दोन दगड वाया गेलेत. पुन्हा सांगतो, तुम्ही चिठ्ठी वाचू नका. काय झालंय? काय लिहिलंय त्यात? अहो काय झालंय सांगा तरी. पण त्यांना कसं कळणार मी चिठ्ठी वाचली आहे ते? हो, मी एकटाच बाहेर जातो म्हणून होत असेल असं. थांबा थांबा जरा निसरून येतो काय तो करून. लागला लागला लागला. त्यांचा दगड बरोबर लागला. अरे दगड नाही रे, अंदाज लागला का कोण मारते ते. छे अंदाज वगैरे नाही. हा अंदाज वगैरे काय अंदाज नाही. एक काम कर, वाचली वाचण्यास जोरात ओरड. हा जोरात. वाचलो वाचलो. अरे वाचलो वाचलो नाही, वाचली वाचली असं ओरड. हे ओरडून सांगू कोणाला? देवाला. देवाला? एवढ्या वर माझा आवाज पोचेल? आता ओरड, नाही तर त्यांना सांगेन तुझ्या डोक्यात दगड टाकायला. नाही नाही नको. वाचली वाचली वाचली. अरे बाबा सांगितलं ना एकदा, वाचली. ही पण काच नाही वाचली. बंदूक दे. बंदूक? हा कडे बंदूक आहे ना? नाही. काय? हा माझ्याकडे बंदूक आहे. हा अरे हो माझ्याकडे बंदूक आहे. उगाच त्या पोराच्या मागे कुत्र्यासारखा. चला तो पोरगा ना बरोबर बोलला होता. तुम्ही ना मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत. असं मला एक जण बोलला होता. तुम्हाला नाही? तुला बोलला ना. बंदूक दे लवकर चल. हा आता सोडत नाही मी. हो दादा ती चिठ्ठी तर वाचा. अरे हो हो. थँक्स. आता काय लिहिले त्यात? वाचलं ना. थँक्स. थँक्स एवढंच लिहिलंय? हो. नाही आता नाही सोडत मी.